शौचालय फोडलं, लाखोंचे दागिने काढले. घरात भाची आल्यावर मामाचं काय हाल झालं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील शिवणी इथं घडलेल्या चोरीच्या प्रकाराचा आमगाव पोलिसांनी अखेर उलगडा केला. संगीता पाथोडे यांच्या ननंदेच्या घराचं काम सुरू असल्यानं त्यांनी संगीता यांच्याकडे दागिने दिले होते. हे दागिने संगीतानं पिशवीत गुंडाळून घरातील बेडरूम मधल्या लाकडी पेटीत ठेवलेले. दरम्यान 14 मार्चला भाची आरोपी भाग्यश्री ही वाढदिवसाच्या कार्यक्रमाला लहान मुलाला घेऊन संगीताकडे मुक्कामी आली. 14 मार्चला संध्याकाळी संगीतानं ते दागिने भाग्यश्रीला दाखवले. दरम्यान संध्याकाळी कुणी आपल्याला बघत नसल्याची संधी साधून भाचीनं ते दागिने आपल्या बॅगमध्ये टाकले. 15 मार्चला ती भाची आपल्या गावी भोसा इथं दागिने घेऊन निघून गेली. दुसऱ्याच दिवशी दागिने गहाळ झाल्याचं लक्षात आल्यावर सगळ्यांची फोनवरून चौकशी झाली. चौकशी दरम्यान घरातल्या भाचीनंच चोरी केल्याचं समोर आलं. कारवाईच्या भीतीनं भाचीनं चोरलेले काही दागिने गावातील कामठा इथल्या तलावात फेकले, तर काही दागिने घरातील शौचालयात टाकल्याची बाब समोर आली. पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या मदतीनं शौचालयाजवळ खोदकाम करून दागिने बाहेर काढले. तसंच तलावातूनही काही दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणात तब्बल 28 दिवसांनी मुद्देमाल जप्त करण्यात आला. ग्राम शिवणी येथील संगीता पाथोडे यांनी दागिने चोरीची तक्रार पोलीस स्टेशन आमगावला दिली होती. सदर प्रकरणी अपराध क्रमांक 216/25 कलम 305 BNS अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या घरचे सोन्या चांदीचे दागिने अलमारीतले चोरीला गेले होते. त्यांनी माहिती दिली की 14 मार्च रोजी त्यांची घरी वाढदिवस असल्याने ते भाची आली होती. भाग्यश्री मेंढे राहणार भोसा ही आली होती आणि तिला ते दागिने दाखवले होते. त्यामुळे तिच्यावर संशय बळावला. त्यानंतर तिला चौकशी कामी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुरुवातीला तिने वडबावडीची उत्तरं दिली. नंतर विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने काही दागिने चोरल्याचे कबूल केले. त्यानंतर सदर दागिने ठिकठिकाणी ठेवले. त्या प्रकारे ते काही इस्मानकडे ठेवले होते, तिच्या पतीकडे काही होते, असे सगळे दागिने जप्त करण्यात आले. आणि नंतर काही दागिने मिळाले नव्हते. तेव्हा लक्षात आलं की तिला विचारले तेव्हा तिने सांगितलं की घरच्या तिच्या भोसा येथील जे शौचालय आहे शौचालयामध्ये टाकले. त्यामुळे तिथं 2-1.5 दिवस मोहीम राबवली आणि तिथून सुद्धा दागिने जप्त करण्यात आलेले आहे. असं यामध्ये सोन्या चांदीचे दागिने मिळून एकूण 5,01,010 रुपयाचा मुद्देमाल महिला आरोपी जी आहे भाग्यश्री मेंढे तक्रारदाराची भाची हिच्याकडून जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत. यामध्ये सोन्याचे 3 हार, 3 जोड कानातले, 3 अंगठ्या, 1 जोड पायल, 3 जोड नथ असे एकूण 5 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचं आमगाव पोलिसांनी तक्रारीत नमूद केलं. एकूण 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आणि पुढचा तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.